जय शिवराय मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत मुंबई पेपरमधील मागील 10 वर्षात विचारलेले रिपीटेड 50 प्रश्न, जे की पोलीस शिपाई, कारागृह चालक, बॅट्समन आणि SRPFच्या पेपरमधील आहेत. मित्रांनो, सर्व प्रश्न PYQ आहेत आणि रिपीटेड आहेत. तर चला, आजचा पहिला प्रश्न आहे, मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते? ऑप्शन तुमच्या समोर आहेत. मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते? उत्तर आहे सेनापती बापट. ऑप्शन 3 आपलं बरोबर उत्तर होईल. दुसरा प्रश्न आहे, कोकणचे गांधी म्हणून कोणास ओळखले जाते? मित्रांनो, सर्व प्रश्न IMP असल्यामुळे वहीमध्ये लिहून घेत चला. कोकणचे गांधी म्हणून कोणास ओळखले जाते? याचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 अप्पासाहेब पटवर्धन. मित्रांनो, कोकणचे गांधी म्हणून अप्पासाहेब पटवर्धन यांना ओळखले जाते. ऑप्शन 2 आपलं राईट आन्सर असेल. पुढील प्रश्न आहे, महात्मा गांधींनी मिठाच्या सत्याग्रहाला कोठून प्रारंभ केला? महात्मा गांधींनी मिठाच्या सत्याग्रहाला कोठून प्रारंभ केला? तर साबरमती येथून. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे, भारतीय जागतिक वारसा स्थळांमध्ये पश्चिम घाटाचा समावेश कोणत्या वर्षी करण्यात आला? भारतीय जागतिक वारसा स्थळांमध्ये पश्चिम घाटांचा समावेश कोणत्या वर्षी करण्यात आला? ऑप्शन तुमच्या समोर, कमेंट करून उत्तर सांगा. तर पश्चिम घाटाचा समावेश करण्यात आला 2012 साली. लक्षात घ्या मित्रांनो, 2012 साली. ऑप्शन 1 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचे राज्य फूल कोणते? मोस्ट IMP प्रश्न. महाराष्ट्र राज्याचे राज्य फूल कोणते? याचं बरोबर उत्तर होईल तामन. ऑप्शन 2. महाराष्ट्र राज्याचे राज्यफूल आहे तामन. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे, कोकण महसुली विभागात एकूण किती जिल्हे आहेत? कोकण महसुली विभागात एकूण किती जिल्हे आहेत? उत्तर होईल ऑप्शन 3 7. मित्रांनो, कोकण महसुली विभागात एकूण 7 जिल्हे आहेत. पुढचा प्रश्न, स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नेमणूक झाली होती? स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नेमणूक झाली होती? याचं उत्तर असेल सुकुमार सेन. लक्षात घ्या मित्रांनो, पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते सुकुमार सेन. ऑप्शन 3 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे, पेसा कायदा कशाशी संबंधित आहे? महत्त्वाचा प्रश्न. पेसा कायदा कशाशी संबंधित आहे? उत्तर होईल पंचायत राज. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर होईल. पेसा कायदा पंचायत राजशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न आहे, मत द्यावयाचे नसेल तर खालीलपैकी कोणता पर्याय निवडतात? सोपा प्रश्न आहे. मत द्यावयाचे नसेल तर खालीलपैकी कोणता पर्याय निवडतात? कोणत्याही उमेदवाराला मत द्यायचे नसेल तर आपण नोटा हे ऑप्शन निवडतो. लक्षात घ्या मित्रांनो, नोटा. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणते? मोस्ट IMP प्रश्न. महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणते? याचं उत्तर होईल विधान परिषद. महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह आहे
विधान परिषद. ऑप्शन 3 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न, खालीलपैकी सर्वात वरिष्ठ दर्जाचे पद कोणते? सर्वात वरिष्ठ दर्जाचे पद कोणते खालीलपैकी? तर पोलीस आयुक्त. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, बिटकॉइन ही कोणत्या प्रकारची मुद्रा आहे? सोपा प्रश्न आहे. बिटकॉइन ही कोणत्या प्रकारची मुद्रा आहे? तर क्रिप्टोकरन्सी. लक्षात घ्या मित्रांनो, बिटकॉइन ही क्रिप्टोकरन्सी आहे. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे, भारतात साक्षरतेचे प्रमाण सर्वात जास्त कोणत्या राज्यात आहे? भारतातील सर्वात जास्त साक्षरतेचे प्रमाण कोणत्या राज्यात आहे? तर उत्तर आहे केरळ. केरळमध्ये सर्वाधिक साक्षरतेचे प्रमाण आहे. ऑप्शन 1 आपलं बरोबर उत्तर होईल. मित्रांनो, पुढचा प्रश्न पाहू. नॅशनल फिल्म अचीव या संस्थेची मुख्य कचेरी कोठे आहे? नॅशनल फिल्म अचीव या संस्थेची मुख्य कचेरी कोठे आहे? तर मुंबई या ठिकाणी. ऑप्शन 3 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील एकमेव श्री शिवछत्रपती मंदिर हे सिंधुदुर्ग येथे आहे. हे मंदिर कोणी बांधले आहे? मित्रांनो, प्रश्न नीट समजून आणि लक्षात घ्या. श्री छत्रपती मंदिर सिंधुदुर्ग येथे आहे. ते कोणी बांधले आहे? महाराष्ट्रातील एकमेव श्री शिवछत्रपती मंदिर आहे. ते सिंधुदुर्ग येथे आहे आणि ते कोणी बांधले आहे असा प्रश्न आहे. याचं उत्तर असेल ऑप्शन 1 छत्रपती राजाराम महाराज. छत्रपती राजाराम महाराज यांनी बांधले आहे. ऑप्शन 1 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे? महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे? उत्तर आहे सातपुडा. महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर सातपुडा डोंगररांग स्थित आहे. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, सालेर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? मोस्ट IMP प्रश्न. खूप वेळा हा प्रश्न रिपीट झाला आहे. सालेर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नाशिक या जिल्ह्यात. लक्षात घ्या मित्रांनो, सालेर किल्ला हा नाशिक येथे आहे. ऑप्शन 3 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिला लोहमार्ग या 2 शहरांपासून सुरू झाला आहे. IMP प्रश्न, महाराष्ट्रातील पहिला लोहमार्ग कोणत्या 2 शहरांना जोडतो? तर मुंबई आणि ठाणे. लक्षात घ्या मित्रांनो, ऑप्शन 1 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे, संजय गांधी नॅशनल पार्क कोठे आहे? संजय गांधी नॅशनल पार्क कोठे आहे? IMP प्रश्न करा. रिपीट होऊ शकतो हा प्रश्न. संजय गांधी नॅशनल पार्क कोठे आहे? याचं उत्तर आहे मुंबई. संजय गांधी नॅशनल पार्क मुंबई येथे आहे. ऑप्शन 1 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे, श्रीवर्धन येथील कोणत्या जातीची सुपारी महाराष्ट्रात सर्वदूर प्रसिद्ध आहे? श्रीवर्धन येथील कोणत्या जातीची सुपारी महाराष्ट्रात सर्वदूर प्रसिद्ध आहे? उत्तर आहे रोठा. ऑप्शन 3 आपलं बरोबर उत्तर होईल. श्रीवर्धन येथील रोठा या जातीची सुपारी सर्वात प्रसिद्ध आहे महाराष्ट्रात. ऑप्शन 3 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न पाहू.
महाराष्ट्रातील एकमेव केंद्रीय विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे? मित्रांनो, IMP प्रश्न करून घ्या. प्रश्न रिपीट होऊ शकतो हा. IMP प्रश्न आहे, महाराष्ट्रातील एकमेव केंद्रीय विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे? उत्तर आहे वर्धा या ठिकाणी. लक्षात घ्या मित्रांनो, एकमेव केंद्रीय विद्यापीठ महाराष्ट्रातील हे वर्धा येथे आहे. ऑप्शन 3 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, समान नागरी कायदा करणारे देशातील पहिले राज्य कोणते? मोस्ट IMP प्रश्न. समान नागरी कायदा करणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर समान नागरी कायदा करणारे देशातील पहिले राज्य आहे उत्तराखंड. लक्षात घ्या मित्रांनो, उत्तराखंड. ऑप्शन 3 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याचा अधिकार कोणाला आहे? केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याचा अधिकार कोणाला आहे? उत्तर आहे राष्ट्रपती. राष्ट्रपतींना केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याचा अधिकार आहे. ऑप्शन 4 आपलं बरोबर उत्तर होईल. मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे? विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे? उत्तर आहे विधानसभा अध्यक्ष यांना. लक्षात घ्या मित्रांनो, विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे? तर विधानसभा अध्यक्ष यांना. यांना आपण स्पीकर असेही म्हणतो. स्पीकर. ऑप्शनमध्ये जर स्पीकर आले असेल तर तुम्ही त्याला गोल करू शकता. विधानसभा अध्यक्षांना स्पीकर असेही म्हणतात. लक्षात ठेवा मित्रांनो. पुढील प्रश्न आहे, राज्यपाल कोणास जबाबदार असतात? मित्रांनो, तुमच्यासाठी हा कमेंट करून सांगायचा प्रश्न आहे. तुमच्यासाठी प्रश्न देतोय हा. राज्यपाल कोणास जबाबदार असतात हे तुम्ही कमेंट करून उत्तर द्यायचे आहे. या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंटमध्ये मला सांगायचे आहे. बघू कोणाची तयारी चांगली आहे. तर चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. कोणत्या सभागृहाचा सभापती हा त्या गृहाचा सदस्य नसतो पण त्याचा अध्यक्ष असतो? IMP प्रश्न आहे हा. हा प्रश्न परत रिपीट होऊ शकतो. कोणत्या सभागृहाचा सभापती हा त्या गृहाचा सदस्य नसतो पण अध्यक्ष असतो? याचं उत्तर असेल राज्यसभा. मित्रांनो, राज्यसभाचा अध्यक्ष असतो उपराष्ट्रपती. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे अध्यक्ष असतात. मित्रांनो, तुमच्यासाठी आणि एक प्रश्न आहे, सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत हे कमेंट करून मला सांगायचे आहे. पुढील प्रश्न, भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात? IMP प्रश्न, भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात? उत्तर आहे सरन्यायाधीश. राष्ट्रपतींना सरन्यायाधीश शपथ देतात. ऑप्शन 1 आपलं बरोबर उत्तर असेल. पुढचा प्रश्न, लोकसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय किती असावे? लोकसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय किती असावे? उत्तर आहे 25. विधानसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय आहे 25. लक्षात घ्या मित्रांनो, ऑप्शन 3 आपलं बरोबर उत्तर असेल. पुढील प्रश्न,
भारतीय संविधानाच्या उद्देशिकेमधील खालीलपैकी कोणती संकल्पना अंतर्भूत नाही? भारतीय संविधानाच्या उद्देशिकेमध्ये खालीलपैकी कोणती संकल्पना ही अंतर्भूत नाही? प्रश्न असा आहे की अंतर्भूत नाही, तर उत्तर आहे साम्यवादी. लक्षात घ्या मित्रांनो, साम्यवादी हे अंतर्भूत संकल्पना नाही आहे. ऑप्शन 4 आपलं बरोबर उत्तर असेल. पुढील प्रश्न, कोणती नदी मुंबईमधून वाहते? कोणती नदी मुंबईमधून वाहते? IMP प्रश्न आहे हा. मुंबईला जर तुम्ही फॉर्म भरणार असाल तर हा प्रश्न आलाच पाहिजे. कोणती नदी मुंबईमधून वाहते? तर मिठी नदी ही मुंबईमधून वाहते. ऑप्शन 4 आपलं बरोबर उत्तर असेल. पुढील प्रश्न, बिहू हे कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे? मोस्ट IMP प्रश्न, बिहू हे कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे? उत्तर आहे आसाम. आसामचे बिहू हे राज्य लोकनृत्य आहे. ऑप्शन 4 आपलं बरोबर उत्तर असेल. पुढचा प्रश्न, 1974 साली भारताने कोणत्या ठिकाणी अणुचाचणी केली? मित्रांनो, भारताने 1974ला अणुचाचणी केली आहे. ती कोणत्या ठिकाणी केली आहे हे सांगा. ऑप्शन तुमच्यासमोर. 1974 साली भारताने पोखरण येथे अणुचाचणी केली आहे. मित्रांनो, पोखरण हे राजस्थानमधील एक ठिकाण आहे. पोखरण हे राजस्थानमधील आहे. लक्षात घ्या मित्रांनो, 1974 साली भारताने पोखरण येथे अणुचाचणी केली आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राची हिवाळी राजधानी कोणती? महत्त्वाचा प्रश्न, महाराष्ट्राची हिवाळी राजधानी आहे नागपूर. लक्षात घ्या मित्रांनो, महाराष्ट्राची हिवाळी राजधानी नागपूर आहे. ऑप्शन 1 आपलं राईट आन्सर आहे. पुढचा प्रश्न, कलिंग प्रदेश हे कोणत्या राज्याचे ऐतिहासिक नाव आहे? कलिंग प्रदेश हे कोणत्या राज्याचे ऐतिहासिक नाव आहे? तर ओडिसा राज्याचे. लक्षात घ्या मित्रांनो, कलिंग प्रदेश हे ओडिसा राज्याचे ऐतिहासिक नाव आहे. ऑप्शन 1 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, नर्मदा नदीवरील बहुचर्चित प्रकल्प कोणता? सर्वात IMP प्रश्न. मित्रांनो, हा प्रश्न सर्व पेपरमध्ये विचारला जातो. आर्म फोर्सेस, ITBPला, SRPF, सर्व जितके प्रश्न हे IMP आहेत जे मी देतोय, ते प्रश्न हे खूप पेपरमध्ये विचारलेले आहेत. त्यामुळे प्रश्न नीट वाचा. नर्मदा नदीवरील बहुचर्चित प्रकल्प कोणता? तर सरदार सरोवर प्रकल्प. लक्षात घ्या मित्रांनो, नर्मदा नदीवरील प्रकल्प आहे सरदार सरोवर प्रकल्प. पुढील प्रश्न, भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कोठे आहे? भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कोठे आहे? उत्तर आहे बॅरन बेट. भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी बॅरन बेट. ऑप्शन 1 आपलं राईट आन्सर असेल. पुढचा प्रश्न आहे, भारताच्या मध्यातून जाणारे अक्षवृत्त खालीलपैकी कोणते? भारताच्या मध्यातून जाणारे अक्षवृत्त खालीलपैकी कोणते आहे? तर कर्कवृत्त. लक्षात घ्या मित्रांनो, भारताच्या मध्यातून जाते कर्कवृत्त. ऑप्शन 2 आपलं राईट आन्सर आहे. प्रश्न आहे,
भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक कोणते आहे? भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक कोणते आहे? तर इंदिरा पॉइंट. ऑप्शन ए आपलं राईट आन्सर आहे. पुढचा प्रश्न, लक्षद्वीप हे बेट कोणत्या महासागरात आहे? लक्षद्वीप हे बेट कोणत्या महासागरात आहे? तर हिंद महासागर. लक्षात घ्या मित्रांनो, लक्षद्वीप हे हिंद महासागरात आहे. ऑप्शन 2 आपलं राईट आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे, सर क्रिक खाडीचा प्रदेश कोणत्या दोन देशांच्या दरम्यान आहे? सर क्रिक खाडीचा प्रदेश कोणत्या दोन देशाच्या दरम्यान आहे? तर भारत पाकिस्तानच्या दरम्यान सर क्रिक खाडीचा प्रदेश आहे. ऑप्शन 2 आपलं राईट आन्सर आहे. पुढचा प्रश्न, जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते? मोस्ट IMP प्रश्न. जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते? तर सहारा वाळवंट. लक्षात घ्या मित्रांनो, जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे सहारा. तुम्ही कमेंट करून सांगा, सहारा हे वाळवंट कोणत्या देशात आहे? ओके, पुढचा प्रश्न जाऊ. खालीलपैकी कोणता, इथं मिस्टेक आहे, खालीलपैकी कोणता गर्ता, असा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणता गर्ता हिंद महासागरात आहे? खूप जण हा प्रश्नाला कन्फ्यूज होणार आहेत, चुकणारही आहेत. खालीलपैकी कोणता गर्ता हिंद महासागरात आहे? तर हिंद महासागरात गर्ता आहे सुंदा. लक्षात घ्या मित्रांनो, सुंदा हा हिंद महासागरात आहे. तुमच्यासाठी प्रश्न, मरियाना गर्ता कोणत्या महासागरात आहे? कमेंट करून सांगा. चला पुढच्या प्रश्नाकडे वळू. पांडुरंग महादेव हे कोणाचे नाव आहे? पांडुरंग महादेव हे कोणाचे नाव आहे? उत्तर आहे सेनापती बापट. सेनापती बापट यांचे पांडुरंग महादेव हे नाव आहे. लक्षात घ्या मित्रांनो, IMP प्रश्न 2 वेळा हा प्रश्न येऊन गेला आहे 2017 साली. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला होता? डॉक्टर बाबासाहेब यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला? तर महू या ठिकाणी. लक्षात घ्या मित्रांनो, महू हे ठिकाण मध्य प्रदेशमध्ये आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म महू या ठिकाणी झाला आहे आणि महू हे ठिकाण मध्य प्रदेशमध्ये येते. IMP प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणी हंटर आयोगाकडे साक्ष दिली होती? मोस्ट IMP प्रश्न. खालीलपैकी कोणी हंटर आयोगाकडे साक्ष दिली होती? उत्तर आहे महात्मा फुले यांनी. महात्मा फुले यांनी हंटर आयोगासमोर साक्ष दिली होती. पुढील प्रश्न, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी कोणत्या क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली होती? सर्व प्रश्न महत्त्वाचे आहेत मित्रांनो. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी कोणत्या क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली होती? उत्तर आहे अभिनव भारत. सावरकरांनी अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली होती. ऑप्शन 2 आपलं राईट आन्सर आहे. पुढचा प्रश्न, मराठी व्याकरणाचे पाणिनी असे कोणास म्हटले जाते? चला मित्रांनो, तुमच्यासाठी प्रश्न देतोय हा, कमेंट करून उत्तर सांगा. बघू किती जण याचे उत्तर देतात. कन्फ्यूज करणारे प्रश्न आहेत. मराठी व्याकरणाचे पाणिनी असे कोणास म्हटले जाते?
कमेंटमध्ये मला याचे उत्तर द्यायचे आहे. तुमच्यासाठी होमवर्क प्रश्न. चला पुढचा प्रश्न पाहू. कोणत्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला? सर्वात महत्त्वाचा प्रश्न ह्यो आहे. इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये कोणत्या लढाईने घातला गेला? तर उत्तर आहे प्लासीच्या लढाईने. ऑप्शन 3 आपलं राईट आन्सर आहे. पुढचा प्रश्न. कोणत्या वेदामध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे? कोणत्या वेदामध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे? तर संगीताचा उल्लेख केलेला आहे सामवेदामध्ये. ऑप्शन ए आपलं राईट आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो. मुंबईचा सिंह हे टोपण नाव कोणास देण्यात आले होते? मुंबईचा सिंह हे टोपण नाव कोणास देण्यात आले होते? तर मुंबईचा सिंह म्हणतात फिरोजशाह मेहता. ऑप्शन 3 आपलं बरोबर उत्तर असेल. मित्रांनो, आजचे आपले मोस्ट 50 प्रश्न IMP प्रश्न हे कंप्लीट झाले आहेत. सर्व प्रश्न हे रिपीटेड होते. मित्रांनो, टेस्ट कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. येथे तुम्हाला सर्व IMP प्रश्न भेटतील. सर्व प्रश्न हे रिपीटेड असतील.